नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी लर्निंग विथ उल्हास कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 5वीचा शिष्यवृत्ती परीक्षा 2018 म्हणजेच फेब्रुवारी 2018 चा इंग्रजी विषयाचा आपण पेपर सोडवणार आहोत. तर सगळ्यांचे पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. बघा, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 1 to 3. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे खालील दिलेल्या पर्यायामधून आपल्याला काय करायचं आहे, 3 पॅसेजमधून 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर बघा, द हॉर्स इज अ कॉमन टेम ॲनिमल. आफ्टर द काऊ, बफेलो अँड द गोट, it is the most useful animal. A horse is used for riding. In hunting, it draws our cart. It is very faithful. अशा प्रकारे हा पॅसेज आहे. यावर आधारित 3 प्रश्न आहेत. आपण पाहू त्याचं उत्तर काय येतात ते. बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे. द हॉर्स इज मोस्ट डॉट डॉट ॲनिमल. आता आपल्याला इथं पर्यायामधून शोधायचं आहे. बघा, युजलेस येणार नाही, हार्मफुल पण येणार नाही, केअरलेस पण नाही. तर इथे बघा, आपल्याला पर्याय क्रमांक 4 आहे की जो युजफुल आहे, युजफुल ॲनिमल आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, चूज द ॲनिमल विच इज नॉट मेन्शन्ड इन द गिवन पॅसेज. आपल्याला कोणता प्राणी या पॅसेजमध्ये दिलेला नाही तो शोधायचा आहे. बघा, काऊ दिलेली आहे का? बघा, तर इथे आहे काऊ. त्यानंतर बुलक आहे का? बुलक दिसत नाही. त्याच्यानंतर बफेलो आहे का? तर आहे. त्याच्यानंतर गोट ते पण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अ हॉर्स इज नॉट युज्ड फॉर. आता इथे आपल्याला वापर करत नाही असं म्हटलंय. आपण कशासाठी वापर करतो ते दिलेलं आहे उत्तरामध्ये. बघा, रायडिंग आहे ते इथे दिलेलं आहे. हंटिंग सुद्धा आहे ते पर्यायामध्ये आपल्याला दिलेलं आहे. ड्रॉइंग कार्ड्स हे सुद्धा आहे इथे, त्यामुळे तो सुद्धा पर्याय नाही. तर नथिंग हा पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न चौथा, सिलेक्ट द मिसमॅच पेअर. बघा, इथे मिसमॅच विचारलेला आहे. मिसमॅच याचा अर्थ चुकीची किंवा न जुळणारी जोडी शोधायची आहे. तर इथे बघा, हे जे शब्द दिलेले आहेत ते रायमिंग वर्ड्स आहेत. ऍक्टर, ट्रॅक्टर, क्रिकेट सचेट, टॉवर पॉवर, प्लॅस्टिक इलॅस्टिक. तर इथे न जुळणारा शब्द आहे क्रिकेट, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 5वा प्रश्न बघा, ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द प्रॉपर मोटो. चित्र पाहून आपल्याला मोटो सिलेक्ट करायचा आहे. बघा, पुस्तक दिसत आहेत म्हणजे पहिलाच पर्याय बघा इथे दिलेला आहे, वी लव्ह बुक्स. बाकीचे पर्याय लागू होत नाही. त्यानंतरचा पुढचा 6वा प्रश्न आहे बघा, तर इथे अरेंज द नंबर्स प्रॉपरली अँड मेक द मिनिंगफुल वर्ड. आपल्याला इथे अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर हा अर्थपूर्ण शब्द तयार करून त्यानुसार त्याचे नंबर दिलेले आहेत. तर हा शब्द आहे बघा, फेवरेट शब्द आहे. फेवरेटची स्पेलिंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर या फेवरेटच्या स्पेलिंग नुसार पर्याय क्रमांक 2 इथे दिलेला आहे. कारण F चा 4 अशा प्रकारे, A चा 1 या प्रकारे इथे नंबरची मांडणी केलेली आहे. त्यानंतर प्रश्न 7वा बघा, द साइन इंडिकेट दॅट वन शुड. म्हणजे चिन्ह काय दाखवत आहे, कोणती दिशा दाखवत आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 4 मध्ये टर्न राईट आहे, म्हणजे तो उजवीकडे वळा असं दाखवत आहे. त्यानंतरचा प्रश्न 8वा, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. वी शुड कट अवर नेल्स. आपल्याला नखे कशी कापावीत, काय पर्याय, डेली, इझिली, इयरली, केअरलेसली, रेग्युलरली. तर पर्याय क्रमांक 4, नियमित नखे कापावीत असं आपण
म्हणत असतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टाइप ऑफ प्लांट्स. झाडांचे प्रकार दिलेले आहेत. तर इथे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे, हर्ब. त्यानंतर प्रश्न आहे 10वा बघा, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर मेकिंग रिक्वेस्ट. रिक्वेस्ट म्हणजे काय? विनंती करायची आहे. विनंती करण्यासाठी आपल्याला पर्याय निवडायचा. बघा, माय फ्रेंड अर्णव फॉरगॉट हिज इरेजर अँड वॉन्ट टू बॉरो इट. तर इथे रिक्वेस्ट काय येईल बघा, पर्याय क्रमांक 2, प्लीज गिव्ह मी युअर इरेजर. विनंती इरेजर मागण्यासाठी पर्याय क्रमांक 2 आहे. तर कम्प्लीट द ग्रीड बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स. अल्फाबेट्सचा वापर करून आपल्याला हे पझल सोडवायचं आहे. तर इथे बघा, अशाच शब्दाची जोडी ठेवायची. इथे आपण पर्याय ठेवून सुद्धा पाहू शकतो. बघा, ए ठेवलं तर कुठलाही शब्द तयार होत नाही. त्याच्यानंतर बघा, पी ठेवलं पण होणार नाही. ओ ठेवलं तर होतो क्रो, पण इकडे के ठेवलं तर पुढचं तयार होणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जर आपण वापरला तर इथे बघा, ओ ठेवला तर क्रो होतो आणि इकडे ऑस्ट्रिच तयार होतो. सी ठेवलं तर इथे सी होईल आणि इथे ई जर आला तर ईगल तयार होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर त्याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड. शेप इथे कोणता आहे? तर ब्रिकचा आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क दॅट मेन्शन इन द गिवन सेंटेन्स. बघा, आपल्याला पंक्च्युएशन मार्क निवडायचा आहे. वेल डन रहीम. इथे पंक्च्युएशन मार्क कोणतं दिसत आहे आपल्याला? तर एक्सक्लेमेशन मार्क आहे. त्याच्यानंतर बघा, इथे साऊंडशी संबंधित आहे. पिग, इफ पिग स्क्वेल देन वॉल्स काय येईल? हॉल्स. हा पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. त्यानंतर ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट एक्सप्रेशन. चित्र पहा. चित्र पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की व्हॉट अ सरप्राईज हा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला प्रश्न क्रमांक 16, फिल इन द ब्लँक्स बाय युजिंग द करेक्ट आर्टिकल. आपल्याला योग्य आर्टिकल वापरून इथे रिकामी जागा भरायची आहे. द काऊ इज, यू जरी सुरुवात असेल तरी त्याचा उच्चार काय होतो? यू असा होतो. यू म्हणजे वोवेल्स नाही. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 हे त्याचा उत्तर असणार. एन येणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. वेदांत अँड हिज टीम ओन द फुटबॉल मॅच. देअर फ्रेंड सेड. मॅच जिंकल्याच्या नंतर काय म्हणतो आपण? कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो. त्याच्यानंतर चूज द करेक्ट सेंटेन्स शोविंग करेक्ट पोझिशन ऑफ अ कॉमा. कॉमाची करेक्ट पोझिशन बघा, आय ऑर्डर्ड पोटॅटो शुगर. इथे अँड वापरलाय, तिथे कॉमा येत नाही आणि इथे ऑर्डरच्या नंतर वापरलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे, 2 चुकीचा आहे, 3 बघा, 3 हे बरोबर आहे. आय ऑर्डर्ड पोटॅटोज, शुगर, एग्स अँड कॉफी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये शुगर आणि एग्स मध्ये वापरलेला नाही, त्यामुळे तो सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 19. बघा, निडलशी संबंधित आपल्याला शब्द लिहायचा आहे. सुई, तर इथे येईल स्टिच. त्यानंतर आपल्याला रिडल सॉल्व्ह करायचं आहे. इट हॅज 3 ब्लेड्स. 3 बाते आहेत. दे गो राऊंड अँड राऊंड. गोल गोल फिरतात. इट गेव्स कूल एअर. थंड हवा देते. व्हॉट इज इट? काय आहे? फॅन. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, सिलेक्ट द करेक्ट स्पीच फॉर द गिवन पिक्चर. त्या व्यक्तीला काय होत नाही? ऐकू येत नाही. त्यामुळे तो काय म्हणणार? आय कांट हिअर यू. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर त्याचं बरोबर आहे. सिलेक्ट द सुटेबल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. इथे काय येणार? लॉंग लॉंग अगो देअर लिव्ड अ किंग. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन
सेंटेन्स. इथे बघा आर यू रेडी म्हणजे तू तयार आहे का असा प्रश्न विचारत आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 प्रश्न क्वेश्चन मार्क हा पर्याय बरोबर आहे. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन. आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे. आय वॉश माय हँड्स डॉट डॉट अँड डॉट डॉट इटिंग. म्हणजे आपण जेवण करण्याच्या अगोदर हात धुतो आणि जेवण झाल्याच्या नंतर हात धुतो. म्हणजे बिफोर अँड आफ्टर हा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर त्याचं बरोबर असणार आहे. सिलेक्ट द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. आय ब्रश माय टीथ किती वेळा करतो? 2 वेळा करतो. म्हणून ट्वाइस अ डे असा पर्याय क्रमांक 25चा 2 हे बरोबर आहे. अशा प्रकारे आपण 25 प्रश्नांची या ठिकाणी 2018ची प्रश्नपत्रिका इंग्रजी विषयाची सोडवलेली आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन प्रश्नपत्रिकेसह.